नेवासा नगरपंचायतची निवडणूक सध्या रंगतदार होताना पाहायला मिळते। या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे करणसिंह घुले, क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून नंदकुमार पाटील, काँग्रेसचे अल्ताफ खान पठाण, राष्ट्रवादीचे सचिन कडू व अपक्ष उमेदवार दिनकर घोरपडे यांच्यात प्रमुख लढत होत आहे। त्यामुळे साहजिकच या प्रमुख उमेदवारासह नगरसेवकांच्या मालमत्तेच्या माहितीबाबत नेवासेकरांना उत्कंठा लागली होती। निवडणूक आयोगाकडे या सर्व उमेदवारांनी आपापल्या संपत्तीचा तपशील सादर केला आहे। त्यात त्यांची व कुटुंबाची रोख रक्कम, दागिने, बँकामधील ठेवी, शेतजमीन व वाहनांची माहिती दिली आहे। आणि त्याच माहितीनुसार नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार करोडपती असल्याचं समोर आलं आहे। या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यातले 2 उमेदवार हे कोट्याधीश आहेत, तर नगरसेवक पदासाठी असलेल्या 63 नगरसेवकांपैकी 6 उमेदवार हे करोडपती आहेत। नेमके हे करोडपती उमेदवार कोण आहेत, यांची नेमकी संपत्ती किती आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रीराम आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लोकल। भाजपच्या प्रभाग 7 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अमृता नळकांडे या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले असून त्या खालोखाल क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदकुमार पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह घुले यांचा 3रा क्रमांक लागतोय। भाजपच्या अमृता नळकांडे यांची व कुटुंबाची एकूण संपत्ती 6,16,00,000 असून त्यांच्यावर 67,90,000 कर्ज आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांची व कुटुंबाची एकूण संपत्ती 3,86,00,000 रुपये असून त्यांच्यावर 16 लाखांचं कर्ज आहे। तसेच शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार करणसिंह घुले व कुटुंबाची एकूण संपत्ती 1,29,00,000 असून त्यांच्यावर 1,36,00,000 कर्ज आहे। त्याबरोबरच नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार शालिनी सुखदान यांची संपत्ती 3,37,00,000 असून त्यांच्यावर 7,90,000 कर्ज आहे। क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या रोहिणी मोरे यांची मालमत्ता 2,46,00,000 रुपये असून त्यांच्यावर 5 लाखांचं कर्ज आहे। भाजपच्या नीता वाघ यांची संपत्ती 2,33,00,000 असून त्यांच्यावर 3 लाखांचं कर्ज आहे। तसेच शिवसेनेच्या राजश्री आहेर यांची संपत्ती 1,75,00,000 असून त्यांच्यावर 7 लाखांचं कर्ज आहे। तसंच क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या जयश्री शिंदे यांच्याकडेही 1,14,00,000 मालमत्ता असून त्यांच्यावर 28 लाखांचं कर्ज आहे। तसेच नगराध्यक्ष पदासाठी असणारे काँग्रेसचे अल्ताफ खान पठाण यांच्याकडे 42 लाख, राष्ट्रवादीचे सचिन कडू यांच्याकडे 56 लाख, अपेक्ष उमेदवार असलेले दिनकर घोरपडे यांच्याकडे 80 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचं उघड झालं आहे। नेवासा नगरपंचायतीसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। निवडणूक आयोगानं अचानक काढलेल्या JRमुळे इथलची निवडणूक पुढे ढकलली गेली होती। निवडणूक पुढे गेल्याने काही उमेदवारांनी खर्च थांबवला होता, काही जण तर नॉट रिचेबल होऊन गायब झाले होते। मात्र आता पुन्हा एकदा निवडणुकीचा धुराळा उडाला असून नागरिकांच्या गाठीभेटी, कॉर्नर सभा घेत उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नेवासेकरांनो, यंदा तुमचा नगराध्यक्ष नेमका कोण होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका।